उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आज आपला पदभार स्वीकारलाय। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकर विराजमान व्हावं असं ट्विट करत रोहित पवार यांनी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात ही काही लोकांची इच्छा नसली तरी लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। रोहित पवार यांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना हा टोला लगावलाय। त्यांचं ट्विट आपण पाहूयात। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे। ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे त्याच खुर्चीत आज सुनेत्रा काकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय। खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख, पण सुनेत्रा काकी आहेत याचा आनंद आहे। अजितदादांची उणीव कदापि भरून काढता येणार नाही, पण सुनेत्रा काकी अजितदादांच्या शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानं काम करताना सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील, त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 516 पुरुषांनी वर्षभर लाभ घेतलेला आहे। महिलांच्या नावानं आधार कार्ड तयार करत पुरुषांनी योजनेचे पैसे लाटले। हे लाडके भाऊ कोण याचा शोध महिला बालविकास विभागाकडून घेण्यात सुरू आहे। ई-केवायसी झाली होती, त्यामध्ये नजरचुकीने बऱ्याचशा महिलांकडून काही बाबी चुकलेल्या आहेत। त्यामध्ये सुद्धा ई-केवायसी मेल म्हणून आपल्याकडे एक डेटा आलेला आहे। ही जी चूक झालेली आहे ती महिलाच आहे आधार कार्डवर, परंतु जेंडर जे तिचं फिमेलचे टाकायचं होतं त्या ठिकाणी मेल टाकण्यात आल्यामुळं ती मेल म्हणून दिसत आहे। त्यामुळे यामध्ये लाडके भाऊ आले असतील असं तर आम्हाला काही वाटत नाही, परंतु तरी आम्ही आमच्या स्तरावर याची पडताळणी करत आहोत। एक साधारणतः 450-500च्या जवळपासचा तो आकडा आम्हाला दिसत आहे, ज्यामध्ये मेल ई-केवायसी दिसत आहे। पत्नीच्या विजय मिरवणुकीमध्ये भाजप नेते संग्राम थोपटेंनी भन्नाट असा डान्स केलेला आहे। पत्नी स्वरूपा थोपटे विजयी झाल्या, त्यानंतर संग्राम थोपटे बेभान होऊन नाचले। थोपटेंच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। भोरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष देखील करण्यात आलाय। विजय मिरवणूक काढण्यात आली आहे। आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्राला गतिमान करण्याचा संकल्प असं आशिष जयस्वाल म्हणाले। अर्थसंकल्प तयार करताना रोज अजितदादांची आठवण येते। अर्थराज्यमंत्री म्हणून दादांसोबत काम करताना खूप काही शिकलो असं देखील जयस्वालांनी म्हटलं। विकासाचा रथ पुढे खेचून नेण्यासाठी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने देवेंद्रजी देखील लक्ष घालत आहे आणि पुढील 20 दिवसांमध्ये या संदर्भामध्ये योग्य नियोजन करून आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी प्राधान्य कुठल्या कामाला द्यावा, प्रकल्प कसे पूर्ण करावे, भांडवली गुंतवणूक कशी करावी, भांडवली गुंतवणूक कशी करून लोकांचा दरडोई उत्पन्न कसं वाढवता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार आहे। बजेट प्रिपेअर करताना अजितदादांना मिस करताय तुम्ही? खूप मिस करतो मी। कल्पना करू आता शब्दातून व्यक्त करू शकत नाही। रोज सकाळपासून रात्रीपर्यंत मला रोज अजितदादाची आठवण येते।